नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज राज्यातील ज्या महिला स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी कमी व्याजदरात तसेच कमी अटी आणि शर्तीचा वापर करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरू करतील व स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील। तर या योजने माध्यमातून ह्या महिला स्वतःचा लघु उद्योग सुरू करू शकतील। तर या नवी योजनेचं नाव आहे महिला बचत गट शासकीय योजना। या योजनेच्या माध्यमातून महिला 10 ते 15 लाख रुपये कर्ज घेऊ शकता, तेही 4% व्याजदरावर। या योजनेचं नाव आहे ते महिला बचत गट शासकीय योजना। लाभार्थी कोण असेल तर बचत गटातील जेवढ्याही महिला असतील तेवढ्या या योजनेसाठी पात्र असतील। जे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये बचत गट असतात, बचत गटामध्ये महिलांचा बचत गट असतो, तो बचत गटामध्ये जेवढ्या महिला असतील तेवढ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील। तर लाभ कशा प्रकारे भेटेल तर कर्ज उपलब्ध करून दिले जाते, तेही 4%। आणि याची जी अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑफलाईन आहे। याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणकोणते निकष याला आहेत, पात्रता कशी, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच आमचे नवनवीन स्कीमचे व्हिडिओ आणि योजने रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। महिला बचत गट शासकीय योजनेची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत? महिला बचत गट शासकीय योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे। स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पुष्कळ महिलांची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदतही होईल। बचत गटातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे। पात्रता आता काय आहे? अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असणे आवश्यक आहे। महिला बचत गट शासकीय योजनेचे काही नियम व अटी पण आहेत। केवळ महाराष्ट्र राज्यातीलच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। महिला बचत गट शासकीय योजनेचा अंतर्गत महिलांना 95% कर्जे महामंडळाकडून आणि 5% राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाईल। हा महत्त्वाचा पॉईंट आहे। ज्या महिलांना बचत गट सुरू केला असेल, असा बचत गट स्थापन होऊन किमान 2 वर्ष झाला असेल तरच त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे तुमचा बचत गट जरी आता 4 महिने झाले, 6 महिने झाले, आता सुरू झाला तर त्या बचत गटाला ही योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुमचा बचत गटाला 2 वर्ष झाले असतील आणि तुमचा बचत गट व्यवस्थितरित्या व्यवहारामध्ये सगळी तुमची क्लॅरिफिकेशन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यासाठी तुम्हाला लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, तर याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, बँकेचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि व्यवसाय प्रकल्पाचा खर्चाचा अंदाजपत्रकही तुम्हाला या योजनेसोबत जोडायचं आहे। आता अर्ज करण्याची पद्धत कशी, तर अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज रद्द केला जाईल। अर्जात चुकीची खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल। अर्जात कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याचं बँक खात्याचा तपशील दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल। तुम्हाला ज्याच्या नावाने अर्ज करायचा आहे किंवा जी महिला बचत खात्यामध्ये असं सदस्य असेल तिचाच तपशील बँक अकाउंटचा द्या, नाहीतर ही स्कीम तुम्हाला रद्द करण्यात येईल। त्यानंतर आता बघा अर्ज करण्याची पद्धत कशी। अर्जदार महिलेला सर्वप्रथम आपल्या नजदीकच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे। आणि मी तुम्हाला जरी जो तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता तर तिथं जाऊन घ्या, नाहीतर तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची PDF ही देऊन देईल। त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती, योग्य कागदपत्रे जोडायची आणि माहिती भरायची। त्यानंतर अर्ज जमा केल्याची पोचपावती घ्यायची, जी की तुमच्या तहसील कार्यालयात किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये जमा करणार, तेव्हा तुम्हाला ते एक पोचपावती देतील। ती पोचपावती तुम्हाला सांभाळून ठेवायची फ्युचर रेफरन्ससाठी, जी की तुमचा जी योजना तुम्ही अप्लाय करताय ती कुठपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला ते टोकन असणं गरजेचं आहे। मित्रांनो, जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।